आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम मस्त असा पदार्थ बनवणार आहेत. ते म्हणजे उपवासासाठी लागणारे लाडू. हो, उपवासासाठी लागणारे लाडू आणि ते पण साबुदाण्याचे लाडू. तुम्ही जे पाहता आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, तर ते आहेत साबुदाण्याचे लाडू. ते रव्याचे लाडू नाही. तुम्हाला हे जे मिश्रण केलेले दिसतं अगदी रव्याप्रमाणे दिसत आहे, पण हे साबुदाण्याचे लाडू आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी भगर देखील वापरलेली आहे आणि आपल्या घरातल्या साहित्यातच बनवलेला आहे आणि अजिबात साखरेचा पाक अजिबात केलेला नाहीये आणि योग्य प्रमाणात सहज मी इथे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मस्त खमंग लागतात, तोंडात टाकताच पेड्याप्रमाणे विरघळतात आणि एकदा जर तुम्ही करून ठेवले ना की महिनाभर आरामशीर टिकतात. चला तर मग आता महिनाभर तर हे राहतच नाही, कारण हे इतके पटकन संपून जातात की खाऊन लगेच फस्त करतात. रेसिपी नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. तर इथे मी जवळपास एक वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्या वाटीने मी इथे 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर अल्युमिनियम कढईचा वापर करायचा असला तरी चालेल, पण लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा जो आहे हा खमंग भाजून घ्यायचा आहे. पण मात्र याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. याचा कलर थोडा पण चेंज नको व्हायला, पण मात्र साबुदाणा अगदी हलका व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे साबुदाणा मी आता छान इथे मस्त 5 मिनिटं झालेला आहे. तर साबुदाणा बघा अगदी थोडासा अगदी फुललेला दिसतो आहे आणि इथे मला जवळपास साबुदाण्याला 12 ते 15 मिनिटं तरी लागलेले आहे, कारण मी एकदम स्लो गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. बघा एकदम छान मस्त. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी. तर तुम्हाला अगदी इथे भगरीचा वापर करायचा नसेल, नुसतं साबुदाण्याचा करायचा असेल तरी चालणार आहे. पण मात्र इथे मी भगरीचा वापर केलेला आहे. आता भगर जी आहे ना ती अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये, इथं कढई देखील गरम आहे तर भाजायला अजिबातच वेळ लागत नाही. तर आपल्याला ही देखील आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. भाजल्यावर कसं ओळखायचं, तर लगेच आपल्याला समजतं की अगदी ती थोडी पांढरी असते पण त्याच्यापेक्षा पांढरी शुभ्र होते आणि ती देखील फुलते. तर आपण हा जो साबुदाणा भाजून एका प्लेटमध्ये काढलेला आहे त्यामध्येच ही भगर मी काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आणि हे आपल्याला टोटली अगदी गार करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी थोडंसं कोमट राहायला पाहिजे. आता हे कोमट होतंय तोपर्यंत इथे मी 2.5 वाट्या मी इथे साखर घेतलेली आहे, म्हणजे जसं त्याच वाटीने जसं साबुदाणा 2 वाटी आणि भगर एकला थोडं कमी घेतलेलं आहे, त्या हिशोबाप्रमाणे मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्येच वेलदोडे देखील टाकलेले आहे. आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. फाईन अशी आपल्याला ही पावडर टाकून करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी साखरेची पावडर तयार झालेली आहे. तर तुम्हाला कितपत गोड हवं आहे तितपत तुम्ही हे करू शकता, पण हे मेजरमेंट अगदी योग्य आहे. बघा एकदम पावडर फॉर्ममध्ये टाकलेले आहे. त्यामुळे आणि इथे वेलदोडे पण मी यामध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी वेलची पूड टाकायची गरज नाहीये. पण तुमच्याकडे जर वेगळी वेलची पूड असेल तर तुम्ही ती टाकू शकता. तर बघा इथे साबुदाणा आणि भगर पण अगदी कोमट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम गार करायचं नाही, नाहीतर मिक्सरला फिरवताना अगदी त्याची जाडसर पावडर होते. तर त्यामुळे आता मी हे थोडं थोडं करून हे मिक्सरला टाकून घेणार आहे आणि छान अशी मस्त ही आपल्याला फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि थोडं थोडंच हे आपल्याला मिक्सर जारला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मिक्सर देखील खराब होणार नाही. तर तुम्ही पाहू शकता. तर मी आता एक जी मैद्याची चाळणी आहे ना त्याने मी हे चाळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता हे अगदी थोडंसं रवेदार लागतं आहे. एकदम फाईन पावडर तर होणारच नाही, पण अगदी बारीक रवा त्याच्यापेक्षा थोडंसं हे बारीक होणार आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथे मी अगदी मैद्याच्या चाळणीने हे गाळून घेणार आहे, म्हणजे काय होईल, जर त्याच्यामध्ये जर साबुदाण्याचे काही मोठे राहिले असतील तर ते सुद्धा निघून जातील, म्हणजे खाताना आपल्याला तो साबुदाणा लागणार नाही किंवा आपल्या दातांना देखील त्रास होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळं छान अगदी फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा करायला अगदी सोपी आहे आणि मी सगळं साहित्याचं प्रमाण वाटी आणि वजनी दोन्ही सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला जर काही वाटलं, अडचण वाटली तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर अशा प्रकारे मी हे सगळं असं बारीक चाळणीने गाळून घेणार आहे. आता इथे मी त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप अगदी मेल्ट केलेलं नाहीये, थोडंसं घट्टच आहे. तर यामधलं वाटीमधलं 2 ते 3 चमचे जे तूप आहे ते मी काढून घेणार आहे कढईमध्ये आणि इथे मी ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर इथे मी काही काजू घेतलेले आहे, काही बदाम घेतलेले आहे आणि अगदी आपल्याला थोडेसे हे परतवून घ्यायचे आहे. हे असे परतले ना की अगदी खमंगपणा येतो आणि छान लागतात. तुम्हाला जर परतायचे नसतील तर तुम्ही परतले नाही तरी चालणार आहे. तर बघा आता हे परतून झालेले आहे, तर मी एका प्लेटमध्ये असे काढून घेणार आहे.
बघा, आणि तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल ना, तर तुम्ही ह्या प्रमाणात देखील तुम्ही करून, जास्त प्रमाणात करून सुद्धा तुम्ही ऑर्डर घेऊ शकतात. खूप छान होतात बरं का हे लाडू, अगदी मस्त. कोणी म्हणणार नाही की तुम्ही साबुदाण्यापासून बनवलेले आहे. आता हे जे 1 वाटी जे आपण तूप घेतलं होतं, त्यामधलं 2 चमचे मी याच्यासाठी बदाम आणि काजू परतण्यासाठी ठेवलं. बाकीचं सगळं मी तूप यामध्ये घेतलंय. 1 चमचा तूपमध्ये फक्त मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि आता हे साबुदाणा आणि जी भगर आहे, याची जी आपण पावडर केलेली आहे, ती ह्या सगळ्या तुपामध्ये आपल्याला मस्त अगदी खमंग अशी भाजून घ्यायची आहे. जरी आपण साबुदाणा आणि भगर भाजून घेतलेली असली तरी सुद्धा आपल्याला हे मात्र मिश्रण जे आहे हे तुपामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अगदी खमंग लो टू मीडियम गॅसवरच भाजायचं आहे. बघा, तर हे मला भाजताना 10 ते 12 मिनिटं लागलेली आहे. म्हणजे यामधलं जे साबुदाण्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा निघून जाते. म्हणूनच मी सांगितलं की कोणालाच वाटणार नाही की तुम्ही हे साबुदाण्याचे लाडू बनवलेले आहे. तर बघा, आपल्याला अगदी मस्त हे तुपामध्ये छान अगदी भाजून घ्यायचं आहे. तुपाचं प्रमाण पण अगदी योग्य आहे, आपल्याला याच्यापेक्षा जास्त तूप लागणारच नाहीये. तर पहा, आणि तुम्हाला जर वाटलं नाही इथे अगदीच मिश्रण कोरडं कोरडं आहे, तर इथे 2 ते 3 चमचे तुम्ही तूप यामध्ये परत घालू शकता. तर बघा, एकदम छान असं मस्त भाजून घेतलेलं आहे मी हे. मस्त असा खमंग वास येतो आहे. अगदी किंचित थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी त्याच वाटीने 2 कप किंवा 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते टाकलेलं आहे. याने ना आपल्या लाडूला फारच छान चव येते. तर बघा, हे जे मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकोनट मिळतं तेच टाकलेलं आहे. पण तुमच्याकडे अगदी सुखं खोबरं असेल तर ते तुम्ही किसून जरी यामध्ये टाकलं ना तरी चालणार आहे. आणि बघा, हे छान अगदी मस्त मिक्स करायचं आहे. आपल्या इथे जो साबुदाण्याचं जे पीठ आहे ते अगदी गरम आहे आणि त्यामुळे आपल्याला जे हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते जास्त वेळ लागणार नाही भाजायला. हे पण लो टू मीडियमवरच आपल्याला भाजायचं आहे, कारण खोबरं जे आहे हे पटकन भाजलं जातं. आणि जर तुम्ही इथे मोठा गॅस जर केला तर मात्र हे करपून जाईल. त्यामुळे आपल्याला मोठा गॅस अजिबात करायचा नाहीये. 5 ते 7 मिनिटं हे असं भाजल्यानंतर मात्र इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे. पण बंद केल्यानंतर पण आपल्याला मात्र हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण खोबरं जे आहे, बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे, खोबरं जे आहे अगदी पटकन करपतं. त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे 5-1 मिनिटं तरी. बघा, असं साईडला करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं असतं ना की मध्ये जे आहे ना आपली कढई जास्त गरम असते, त्याच्यामुळे मध्ये लगेच ते करपतं. त्यामुळे मी आता असं साईडला करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आहे हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी कोमट करून घ्यायचं आहे. बघा, आता हे असं कोमट करण्यासाठी मी इथे 5 मिनिटं बाजूला ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटानंतर हे कोमटच राहायला पाहिजे, जास्त गार नको व्हायला. तर आपल्याला हे वर खाली करत राहायचं आहे. आणि आपण आता हे जे काजू आणि बदाम जे फ्राय केलेलं आहे हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. तुम्हाला जर अगदी ग्राइंड नसेल करायचे, अगदी बारीक बारीक तुकडे करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. आणि वरतून जेव्हा तुम्ही लाडू वळवतात ना त्यावेळेस पण तुम्हाला जर अगदी छान दिसायला पाहिजे किंवा एकदम मस्त दिसायला पाहिजे म्हणून तुम्ही याला पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप देखील तुम्ही हे लावू शकता. तर मग मी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि हे मिश्रण कोमटच आहे. तर आपण ह्यामध्ये जी साखर ग्राइंड करून ठेवली होती आणि वेलची त्याबरोबर, तर हे सगळं आपल्याला हे मिश्रण जे आहे या मिश्रणामध्ये ही साखर जी आहे, पिठी साखर आपण करून ठेवलेली ही मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा, मिश्रण अजून थोडं गरम आहे, त्यामुळे मी हे चमच्याने आधी मिक्स करून घेणार आहे. इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, आता हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि आपण हे जे 1 ते 1.5 चमचा तूप यामध्ये उरवलेलं होतं ते देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे अगदीच बाइंडिंग यायला पाहिजे म्हणून. पण जर तुमचं बाइंडिंग येत नसेल तर तुम्हाला इथे मात्र थोडंसं तुपाचा वापर करायचा आहे. आणि आपल्याला बघा, आणि एकदम छान असे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असे लाडू वळवून घ्यायचे आहे. तर हे जे योग्य प्रमाण आहे एकदम मस्त, तर तुम्हाला यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा हापका मारायची सुद्धा गरज नाहीये. तर बघा, हे अशा प्रकारे एक लाडू वळवला आहे. आता मी दुसरा देखील तुम्हाला लाडू वळवून दाखवत आहे. खूप छान आणि खूप मस्त होतात हे लाडू. आणि यामध्ये आपण अगदी साबुदाणा छान असा मस्त खमंग भाजून घेतलेला असल्यामुळे एकदम हलका फुलका होतो आणि हे मस्त असे लाडू आपले तयार होतात. तुम्ही पाहू शकता अगदी शेवटचा लाडू सुद्धा वळला जातो.
इथे जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर मात्र थोडंसं तुपाचा वापर करा आणि एकदा नक्की हे लाडू तुम्ही आता येत्या श्रावणासाठी नक्की करून बघा. धन्यवाद.